आहे पाटील YouTube लाईव्ह नेटवर्क वर आपण संपूर्ण जगापर्यंत पोहोचवलं तू पालघर तालुक्याला। नुकतं जिल्हा अध्यक्षांनी म्हटलं की ही लीग तालुक्यापुरती मर्यादित न राहता जिल्हा लीग पर्यंत पुढच्या वर्षी नक्की पोहोचली पाहिजे। प्रशांतजी सातवी यांनी ते स्वप्न या ठिकाणी मात्र आपलं व्यतीत केलेलं आहे आणि नक्कीच पुढल्या वर्षी कमिटी सुद्धा महेश पाटील आणि अध्यक्ष महेश पाटील आणि पूर्ण टीमने म्हटलंय की तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान हा जिल्हा लीग कडे वाटचाल पुढल्या वर्षी नक्की करणार। भले 7 संघ या लीगला असतील, तालुका लीगला पुढल्या वर्षी जिल्ह्याचे 12 संघ तयार करा। इतर तालुक्यातील किमान एक ओनर जॉईन झाला तर 12 संघ तयार होतील आणि प्रो कबड्डीचा सेम टू सेम माहोल याच ठिकाणी पाहायला मिळेल आणि प्रो कबड्डीच्या अँकर सुद्धा या स्पर्धेला आम्ही बोलू। यस सर, रेडी, होल्ड ऑन। हेलो चेक, हेलो। टॉप 1 टीम एंड टॉप 2 टीम के बीच में फर्स्ट क्वालिफायर मैच डायरेक्टली फाइनल जाने के लिए 2025 हेलो प्रो कबड्डी पालघर की ये क्वालिफायर मैच कौन जीतेगा, इस सवाल का जवाब देने आ रही है 2 टीमें आपके सामने। प्लीज वेलकम बिग एंड ह्यूज टीम गौदेवी वॉरियर। कुमार अक्षय कृष्णा पाटील लोरे, विपुल दयानंद पाटील लोरे यांचा संघ गौदेवी वॉरियर। हेलो हेलो Come on. And please welcome, hold on, टाळ्या, आवाज आणि भोंगे हीच खरी प्रो कबड्डीची आन बान आणि शान असते। आपल्या टाळ्या हेच खेळाडूंचं बक्षीस आहे, आपला आक्रोश आणि आवाज सेम टू सेम प्रो कबड्डी इंडोर मुंबई पुणे प्रमाणे गाजला पाहिजे। पालघरकर डीजे वॉइस बढ़ाओ। हेलो चेक, हेलो। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिएगा दबंग कोच और उनकी दबंग टीम, टीम ओनर श्री सुनील काशीनाथ पाटील गिर्राळे एंड श्री विशाल विजय पाटील सफाळे यांचा संघ एस वी फाइटर। जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिएगा मयूर गौड़ी रेड पॉइंट मशीन, साहिल मल्लिक एंड द कंपनी दबंग दबंग कोच महाराष्ट्रामध्ये नाव विशाल पाटील पुणे प्रो रनर अप पालघर जिल्हा। संघमालक अनिकेत नागेश पाटील आपण मैदानात यायचंय। संघमालक अनिकेत नागेश पाटील सह्याद्री शिलेदारचे संघमालक। लाइन अप प्लीज बोथ टीम रेफरी। तर हे 2 संघ आहेत टॉप 1 अँड टॉप 2 या 2 टीम मध्ये टक्कर आपण सगळेच जण पाहणार आहोत। तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर कबड्डी लीग 2025 ओळख परेडसाठी मान्यवर आमंत्रित करूया। पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी रावसाहेब त्यांच्या समवेत या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी ऑल डिग्नेटरीज कदम मॅम।
डीजे म्युझिक. जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी राऊत साहेब, उपजिल्हा अध्यक्ष कबड्डी असोसिएशन वलकेजी राऊत सर अँड ऑल डिग्नेटरीज. चंदनजी दुबे सर अँड नामवंत व्यक्तिमत्व. भांडवल आवाजवी या खर्च अल्पसा कमीत कमी पुष्कळ मिळती या आनंद बहार. राहुल वॉरियर या टीमला शुभेच्छा देताना अध्यक्ष पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रवीणदादा राऊत दुबे सर त्यांच्या समवेत उपजिल्हा अध्यक्ष धाण तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष वलकेजी राऊत सर. एबीपी माझा पत्रकार संतोषजी पाटील सर. and all team owners. And please welcome both team captain. Hello. And please welcome both team captain. Gaudi Warriors captain and SP fighter. Please welcome Praveed G. Raut sir, Raju Suttar sir, Ranji cricket star. Please welcome captain. All the best to the team. या ठिकाणी कप्तान देताना मयूर गवळी and राहुल पाटिल. और रेफरी अमोल पडोले सर यहाँ पे गोल्डन कॉइन उछाल रहे हवा में. प्रो कबड्डी पालघर सुतार सर इनके शुभ हाथों से यहाँ पे साथ में रेफरी अमोल पडोले सर एंड टॉस विन एसपी फाइटर. मयूर गवळी काय म्हणाल? टॉस जिंकलेला आहे. टॉस आपने जीता है, आपको बोलना पड़ेगा. टॉस जिंकलेला आहे. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? टॉप 1 टॉप 2 ची मॅच आहे. खूप आयोजन खूप भारी झालंय. आम्ही मागच्या वर्षी फक्त ही स्पर्धा बघायला आलतो. यावर्षी खेळायला आम्हाला चान्स दिलाय. याच्यासाठी मी तांदूळवाडी गट किल्ला प्रतिष्ठानला मी अभिनंदन करतो की अशी पुढच्या वर्षी पण स्पर्धा झाली पाहिजे आणि पुढच्या वर्षी अजून मोठी व्हावी ही मी अपेक्षा करतो. जिल्ह्याची व्हावी ही अपेक्षा करतो. पुणेरी पलटण असलम येतोय भेटीला. तुमच्या काय कसं वाटतंय मनाला? खूप 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 उत्सुकता आहे. कधी येणार करून. असलम इनामदार के साथ वेल डन बेस्ट टॉप लक. फोटोशूट यहाँ पे किया जा रहा है टॉप 1 टॉप 2 टीम के साथ प्रो कबड्डी पालघर 2025 का. डीजे म्यूजिक. बाजुओं में दम, धरती हिला देंगे हम. कबड्डी 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 दे दना दम, बाजुओं में दम, धरती हिला देंगे हम. उठते कदम, शोले हैं हम. सगळ्या अतिथींना विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. सर्व अतिथीगण आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. टॉप 1 टॉप 2 सर्वोत्तम 2 संघांमधील फाईट आपण या ठिकाणी पाहतायत. हाईस वाढव डीजे ऑपरेटर. हाईस वाढव. हाईस हेलो हाईस वाढव. शार्प करो. हेलो चेक चेक.
हॅलो हॅलो चेक. थोडा आवाज वाढवायचा. हॅलो हॅलो चेक. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय श्री कल्पकजी धनेश पाटील साहेब, आपणास विनंती आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय कल्पकजी धनेश पाटील साहेब, देवमोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर आणि माहीमगावचे सुपुत्र आदरणीय कल्पकजी पाटील साहेब, आपण आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करते आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठावर मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपल्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी विशेष अतिथी आदरणीय श्री कल्पकजी धनेश पाटील साहेब, देवमोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पकजी पाटील साहेब यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. डीजे प्लीज. देवमोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पकजी धनेश पाटील साहेब नाही या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय नागेशजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय निभाषजी पाटील साहेब. स्पर्धेचे विशेष अतिथी देवमोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पकजी पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे. मायेची शाल, स्नेहाचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आदरणीय महोदयांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत आदरणीय श्री कल्पकजी पाटील साहेबांसाठी. यानंतर स्वागत केलं जाणार आहे ते पालघर शहर उपाध्यक्ष युवा सेना आदरणीय श्री प्रदीपजी यादव साहेब यांचं. प्रदीपजी यादव साहेबांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. मी विनंती करते आदरणीय रोहितजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. माननीय श्री प्रदीपजी यादव साहेब, पालघर शहर उपाध्यक्ष युवा सेना. One point, SU Fighters, jersey number 10 out. धन्यवाद. यानंतर आपण स्वागत करणार आहोत विशेष अतिथी आदरणीय श्री चंदनजी दुबे साहेब यांचं. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं देखील सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. आदरणीय सतीन, मला इथे सांगायला पालघर पूर्वेला जे हरेराम हरेकृष्णाचं मंदिर आहे या मंदिरासाठी जी 10 गुंठे जागा ज्या दात्याने दिलेली आहे तो दाता या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि असं दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय चंदनजी दुबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करते आपल्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यावं आणि हे स्वागत विश्वस्त आदरणीय प्रकाशजी पाटील, विश्वस्त आदरणीय उमेशजी पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. दानशूर व्यक्तिमत्व प्रतिष्ठानच्या या कबड्डी लीग स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत असे आदरणीय चंदनजी दुबे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनपूर्वक स्वागत आदरणीय चंदनजी दुबे साहेब. 1 point, Kamdevi Warriors. आदरणीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब गोवाडेगावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील प्रतिष्ठानला रुपये 25,000 रोख प्राप्त करून दिले आहेत. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांचे देखील हार्दिक स्वागत. देवमोगरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर माहीमगावचे सुपुत्र आदरणीय कल्पेकजी धनेश पाटील साहेब यांच्याकडून लीग करिता
रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय कल्पेशजी पाटील साहेब. यानंतर आपण स्वागत करणार आहोत मंचावरील मान्यवर आदरणीय श्री हर्षदजी राऊत साहेब यांचं. माहीम गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हर्षदजी राऊत साहेब यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करते आदरणीय हरेश्वरजी नाईक सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय श्री हर्षदजी राऊत साहेब माहीम गावचे सुपुत्र. फर्स्ट टाइम आउट गावदेवी वॉरियर्स. यानंतर मंचावरील मान्यवर आदरणीय श्री किरणजी पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य बऱ्हाणपूर यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय निबाजी भास्कर पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य. एक दानशूर व्यक्तिमत्व, कबड्डी प्रेमी, क्रीडा प्रेमी आदरणीय श्री किरणजी पद्माकर पाटील साहेब बऱ्हाणपूर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय किरणजी पद्माकर पाटील साहेब. यानंतर आपण स्वागत करणार आहोत पुढे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय विलासजी पाटील साहेब. विलासजी पाटील साहेब यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करते आदरणीय उपाध्यक्ष उत्तमजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. डीजे प्लीज. आदरणीय विलासजी पाटील साहेब चेअरमन पुढे सेवा सहकारी सोसायटी. रायडर आउट पण गावदेवी वॉरियर्स लोरे. साहडेगाव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उत्तम पाटील आणि त्यांच्या हस्ते पुढे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विलासजी पाटील यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. ओव्हर टू सूरज. हेलो. प्रो कबड्डी पालघर का यह शानदार दमदार मुकाबला. राहुल खरद इस बार रेड के ऊपर कितने पॉइंट है? 4-5. काफी टफ मैच चल रहा है. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या, यह तय करने वाला टॉप 1 की पोजीशन पे रहने वाला यह मैच है. जो जीतेगा वो फाइनल खेलेगा. प्रो कबड्डी पालघर की डू और डाई रेड. डू और डाई रेड. 5 का डिफेंस सामने है. अमोल सात्विक इस बार रेड लेफ्ट कॉर्नर में. बोनस और नहीं है. टच का प्रयास करेगा ये खिलाड़ी. बेहतरीन अंदर जाके हाथ डाला था. फिर एक बार अटेम्प्ट करेगा. एक ही जगह पे ज्यादा देर लेकिन मौका मिला. 1 पॉइंट गावदेवी वॉरियर्स लोरे. बड़ी गलती जर्सी नंबर 4 आउट डिफेंस ने की. अब एसवी फाइटर का रेडर तेजस डिफेंडर ऑलराउंडर है ये. 6 का डिफेंस. क्या राइट टर्न के सामने बोनस लेके जाएगा और ये क्या लपक लिया है. ओह माय गॉड. प्रो कबड्डी वाला टैकल. पुनेरी पलटन वाले भी देखते रहे होंगे लाइव पे ये मैच. असलम इनामदार खुश होंगे. इतना एडवांस और इतना कॉम्बिनेशन वाला टैकल. सुपर टैकल ऑन में यहाँ पे राहुल छलक लगाई. प्रदीप नरवाल की तरह चल रहे हैं. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. मी विनंती करते अनिलजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते हे स्वागत आपण करावं. दुधगावचे माजी सरपंच आदरणीय प्रसादजी भोईर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनुशासन कबड्डी में होता है. मयूर पवार ऑल इंडिया रेफरी है. फर्स्ट टाइम आउट एसपी फाइटर. और यहाँ पे दबंग कोच के चेहरे के ऊपर दबंग स्माइल. फेशियल एक्सप्रेशन दबंग है. विशाल पाटिल. गणपति बाप्पा. फिर एक बार टाइम आउट के बाद कोर्ट के अंदर कबड्डी का मैच में आपका हार्दिक स्वागत है. फर्स्ट क्वालिफायर मैच. कौन क्वालिफाई होगा फाइनल मैच के लिए ये तय करने वाली ये संघर्ष में स्थिति है. ओहो माय गॉड. क्या फेंक दिया है.
कोशास ठोसा. दुकटन गावचे सुपुत्र आदरणीय सुमितजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेजी के साथ लोग त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. मी गावदेवी विनंती करते वॉरियर. आदरणीय अनिलजी पाटील साहेबांनी आपल्या शुभ हस्ते, आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब आपल्या ये शुभ हस्ते कबड्डी का देखील आपण मैच त्यांचं स्वागत करावं. नहीं बल्कि ये वॉर है कबड्डी का, बैटल है कबड्डी का. हम है चार है क्रीडा संकुलन में प्रो कबड्डी का. बोनस प्लस पॉइंट एसयू फाइटर्स. इसके बाद नॉकआउट मैच होगा. आपल्या स्पर्धेचे प्रमुख पहिला पाहुणे पुकार तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजकुमारजी पद्माकर पाटील साहेब राहणार उर्से यांचं आपण स्वागत करणार आहोत. आणि स्वागत करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय महेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत यानंतर करायचं आहे. एलिमिनेटर मॅच आदरणीय श्री knockout राजकुमारजी match. पद्माकर पाटील साहेब यांचं साई आपण स्पोर्ट स्वागत करावं. सागावे विरुद्ध आरएसपी किराट. आरपीएस किंग किराट. पहिला पुकार. Yes, please come. What is your challenge? Okay, please go back. TV umpire, SU fighter challenge, 1 touch point. Our decision, no touch point. Please review. हॅलो हॅलो. मंचावर उपस्थित विशेष अतिथी आदरणीय श्री धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब मुक्काम हालोली पाटीलपाडा यांचं देखील आपण प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणार आहोत. आदरणीय धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. कॉन्क्रीट सँड अँड प्लास्टर सँडचे प्रमुख उत्पादक उत्तम उत्पादक आणि कॉन्क्रीट सँड अँड प्लास्टर सँडचे प्रोप्रायटर आदरणीय श्री धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब मुक्काम हालोली यांना विनंती करतोय कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. आदरणीय धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब आणि विनंती करते आदरणीय हरेश्वरजी नाईक सरांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. स्पर्धेचे विशेष अतिथी आणि ज्यांच्या माध्यमातून आपणास प्रतिष्ठानला रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत असे आदरणीय श्री धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब मुक्काम हालोली पाटीलपाडा यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. कॉन्क्रीट सँड अँड प्लास्टर सँडचे प्रोप्रायटर धनंजयजी विश्वनाथ पाटील साहेब. आताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व आणि कला क्रीडा प्रेमी और यहाँ पर सक्सेसफुल हो गया है ये आक्रोश है इंडोर स्टेडियम में, क्योंकि ये मैच काफी टफ है. टॉप 1 टॉप 2 दो टीमें का, दो टीमों के अंतर जिस तरीके से टशन चल रही है, दबंग चल रहा है कोच के आमने सामने की ये मैच. थँक्यू सूरज. जतीन आत्ताच ज्यांचं आगमन इथे मंचावरती झालेलं आहे असं दानशूर व्यक्तिमत्व कला क्रीडा प्रेमी आणि पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. बोनस का जवाब बोनस के साथ दिया गया है. 8 और 13 पॉइंट है. हार्दिक स्वागत आहे. फाइनल मैच जाने के लिए यहाँ पे साजिश की जाएगी, संघर्ष होगा इस मैच में. रेड के सामने रेड पॉइंट. आदरणीय श्री कौशिकजी रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. सुमित स्वागत पाटील करण्यासाठी लेफ्ट मी विनंती कॉर्नर, करते भूपेंद्रजी राकेश वसंत सामने नाईक सेंटर, साहेब लेफ्ट उपाध्यक्ष यांना. रेड पे आया कौन? राहुल पाटिल. और राहुल पाटिल आ गया. इतना ज्यादा एडवांस क्यों किया निखिल ने, समझ में नहीं आया. हाई वोल्टेज मैच बना है पहले ही शुरू हाफ में. प्रो कबड्डी पालघर में हंगामा, खचाखच बड़ा स्टेडियम और टैकल. सुमित पाटिल ने किया टैकल. गावदेवी वॉरियर कबड्डी का वॉर खेल रही है. मंचावरील मान्यवर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय कुणालजी पाटील साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आदरणीय कुणालजी पाटील साहेब
स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. 7 पॉइंट की दरार हॅलो, अब मी एसवी विनंती करते फाइटर के सामने. आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत सामना अजून करावं. भरपूर बाकी आहे. मॅचला मजाच येणार आहे. या पुढच्या लोनवर समीकरण आहेत. पुढचा लोन देणार कोण? छोटा फटाका आया है रेड के लिए. नाम है विशाल. विशाल तांडेल. लोरेगावचे माजी उपसरपंच कुणालजी पाटील विशाल साहेब तांडी यांचं रेड के ऊपर. स्वागत केलं जात आहे. और विशाल को भी यहाँ पे लपेटा. सुमित पाटिल खतरनाक डिफेंडर है. रेड में राहुल पाटिल और टैकल में सुमित पाटिल आके सामने. कमाल का सुयोग, कमाल का अमोल कॉम्बिनेशन. टीम गांवदेवी वॉरियर का वॉर चल रहा है इस मैच में. लेकिन भूलना मत, विशाल पाटिल का महाराष्ट्र में नाम है. प्रो कबड्डी युवा सीरीज रनर अप टीम पालघर जिले को, पालघर डिस्ट्रिक्ट को लेके गए थे. दबंग किस्म का आदमी है. कुछ भी करेगा, दिमाग लगाएगा, मैच बनाएगा. थँक्यू सूरज. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्रीताई बस अजय पाटील मॅम या ठिकाणी खचाखच भरा हुआ स्टेडियम. पुरुषांबरोबर महिला वर्ग म्हणजे सुद्धा या ठिकाणी गॅलरी हाऊसफुल. अनुश्रीताई अजय पाटील मॅम. चहाडे गावचे सरपंच माजी सरपंच आदरणीय अजयजी भास्कर पाटील साहेब यांच्या त्या पत्नी आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या या लीग करिता ज्यांचं मोलाचं योगदान यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा राहिलेलं आहे अशा आदरणीय अनुश्रीताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं. बघूया सामना रंगतदार या ठिकाणी 8-16-16-8. एक छोटीशी ऍड आहे तुमच्या समोर आणतोय, कबड्डीचीच आहे. राहुल पाटील रेड वर. खुश खबर थर्ड रेड. डू और डाय रेड पर राहुल पाटील. कॉर्नरला बाहेर केलेलं आहे. चारों ओर गूंज गांवदेवी वॉरियर. गांवदेवी वॉरियर्स खचाखच भरा हुआ स्टेडियम, कॉन्फिडेंट लेवल से आगे इस मैच में. पॉइंट गांवदेवी वॉरियर्स. जीवन ज्योती क्रीडा मंडळ हलोलीकर घेऊन येत आहेत. 13 एप्रिल 2025 13 एप्रिलला भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ठीक संध्याकाळी 5 वाजता सुरू होतील. जीवन ज्योती क्रीडा मंडळ हलोलीकरांची स्पर्धा येते जिल्हास्तरीय 13 एप्रिलला. राहुल पाटील रेडवर. सुपर टॅकल ऑन असताना काय घडेल? सामना रंगतदार. एक पकड सामन्याला बदलेल, एक टॅकल सामन्यामध्ये कलाटणी देईल. ती होणार का की नाही? या ठिकाणी राहुल पाटीलची रेड. सनसनाटी रेडर साखळी गरम करून या ठिकाणी माघारी परत आहेत. सुपर टॅकल ऑन असताना रिस्क घेतली नाहीये. बोनस पॉइंट SV फायटर बोनस पॉइंट जर 2 ते 3 घेतायत ना, ही मॅच पुन्हा ऑन व्हायला वेळ लागणार नाही. पहिलाच हाफ आहे, मजा. थर्ड रेड क्या बोनस पॉइंट लेगा? डू और डाई रेड पड़े राहुल गरत. लेफ्ट राइट कॉर्नर किसको टच करेगा? और ये आया. मैंने बोला था ये करेगा और किया. सीनियर है, अनुभव लगाया. चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब गोवाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिष्ठानला रुपये 25,000 रोख प्राप्त करून दिलेले. तर याच वर्षी त्यांनी आपणास आश्वासन दिले की पुढील वर्षी याच्याही पेक्षा जास्त आर्थिक सहकार्य ते करणार आहेत. आदरणीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेतनजी मोरेश्वर सातवी राहणार कुडे यांच्याकडून 21,000 रोख प्राप्त झालेले आहेत. भावेशजी मोहन पावडे साहेब राहणार किराट यांच्याकडून रुपये 2,000 रोख. विपुलजी विश्वास पाटील साहेब राहणार लोवरे यांच्याकडून 1,000 रोख. समीकरण खूप मोठी आहेत. राहुल घरात या ठिकाणी आमंत्रित करतायत रेडला आणि इथे रेड करतायत अमोल. डू और डाई थर्ड रेड. क्या अमोल इस बार 4 डिफेंडर के सामने चलेंगे? थँक्यू सूरज. यानंतर और यहाँ पे बैकवर्ड आराम के साथ प्रमुख पाहुणे राइडर ऑफ पॉइंट SV फाइटर्स.
पंचक्रोशीतील एक सुप्रसिद्ध असे दानशूर व्यक्तिमत्व आणि पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेब यांना विनंती आहे स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे। डीजे प्लीज। मी विनंती करते आदरणीय नागेशजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं। लीगचे विश्वस्त आदरणीय नागेशजी पाटील साहेब आपण स्वागत करावं। पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय उत्तमजी पिंपळे साहेब यांचं स्वागत आपण करावं अशी मी आपणास विनंती करते। कबड्डी प्रेमी, कबड्डी खेळाचे चाहते, खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारे आदरणीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आदरणीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब यांचे या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जात आहे। यानंतर मासोळगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री राकेशजी दुमाडा साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी विनंती करते प्रकाशजी शेलार साहेब यांना लीगचे सदस्य आपण स्वागत करावं। माननीय श्री राकेशजी दुमाडा साहेब मासवण यांचं। और यहाँ पे हाफ टाइम में 6 पॉइंट से आगे गांधी वॉरियर एसवी फाइटर 6 पॉइंट से पीछे है। काफी रोमांचक मैच प्रो कबड्डी पालघर लीग का ये होगा। राकेश जी दुमाडा फर्स्ट क्वालिफाई मैच मासोळगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत केलं जात आहे। या पुढील सामना दुसरा पुकार साई स्पोर्ट्स आगावे वर्सेस आरपीएस किंग किराट। उपस्थित प्रमुख म्हणून त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झाली आहे। तसेच या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे। स्वर्गीय श्री धनंजय गजानन पाटील अर्थात डी.जी. पाटील नेटाळी यांच्या स्मरणार्थ श्री दुष्यंत धनंजय पाटील साहेब हे खास इथे आलेले आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सहखजिनदार आदरणीय श्री जयेशजी सुरेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं। प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाच्या आकर्षक चषकाचे प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेले आहे असे आदरणीय दुष्यंतजी पाटील साहेब दुष्यंतजी धनंजय पाटील साहेब मी विनंती करते स्पर्धेतील अतिशय मानाची अशी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून इथे आपणास प्राप्त झालेली आहे असे आदरणीय श्री दुष्यंतजी धनंजय पाटील साहेब पालघर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दुष्यंत साहेबांसाठी। यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करते कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेबांना आपण पुढील स्वागत करावं। सामाजिक कार्यकर्ते कोडेगावचे सुपुत्र आदरणीय श्री अमयजी विकास पाटील साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत। विनंती आहे आदरणीय कार्याध्यक्ष श्री महेंद्रजी ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं। प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत कोडेगावचे सुपुत्र आदरणीय श्री अमयजी विकास पाटील साहेब। जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनयताई विकास पाटील मॅम आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विकासजी पाटील साहेब यांचे ते चिरंजीव आहेत। मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय अमयजी पाटील साहेब। यानंतर मान्यवर आदरणीय श्री निकेतनजी संके साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। आदरणीय निकेतनजी संके साहेब यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यावं। लीगचे सचिव आदरणीय निवासजी पाटील साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं आदरणीय निकेतनजी संके साहेब यांचं। माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम यांना विनंती करतोय आपलं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे। अनुश्रीताई आपण कृपया स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। मी विनंती करते लीगचे उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्र भाऊ पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं। जतीन तुला आठवत असेल आपल्या लीगची जेव्हा सुरुवात झाली होती म्हणजे तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानतर्फे जेव्हा
या कबड्डीच्या स्पर्धा इथे भरवल्या जात होत्या तेव्हा रांगोळी सुद्धा आदरणीय अनुश्रीताई काढायच्या आणि नियोजनामध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान असायचं. आदरणीय अनुश्रीताई मनपूर्वक स्वागत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक भरीव असं योगदान आदरणीय अनुश्रीताईंचं आहे. या ठिकाणी अनेक मान्यवरांनी प्रतिष्ठानला भरघोस असं आर्थिक सहाय्य देखील केलेले आहे. तुषारजी तुकाराम सातवी राहणार कुडे यांच्याकडून आपणास 1000 रुपये प्राप्त झालेले आहेत. कमलाकरजी अन्या दळवी साहेब राहणार वांदिवली यांच्याकडून रुपये 5000 रोख प्राप्त झालेले आहेत. प्रदीपजी पाटील साहेब पोचाडे यांच्याकडून रुपये 1100 प्राप्त झाले आहेत. आदरणीय कांती कमळाकर पाटील साहेब राहणार साखरे यांच्याकडून रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. संजयजी पाटील साहेब तामसे, संजयजी अनंत पाटील साहेब तामसे यांच्याकडून रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. दिनेशजी रामचंद्र घरत साहेब राहणार नेटाडी यांच्याकडून देखील रुपये 1000 प्राप्त झाले. राजेंद्र जयवंत चुरी साहेब यांच्याकडून वडवळ कट्टा आदरणीय राजेंद्र जयवंत चुरी साहेब यांच्याकडून रुपये 2000 प्राप्त झालेले आहेत. तर आपल्या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय प्रीतमजी रवींद्र आंबेकर साहेब राहणार बोर शेती यांच्याकडून रुपये 21000 रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय वलकेजी सीताराम राऊत साहेब डहाणू तसेच आदरणीय लतेजी सीताराम राऊत साहेब डहाणू यांच्याकडून आपणास रुपये 10,000 रोख प्राप्त झालेले आहेत. तसेच जयेशजी मधुकर शेलार साहेब राहणार पोचाडे यांच्याकडून देखील रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. दिनेशजी माधव पाटील साहेब तामसई यांच्याकडून रुपये 1100 रोख प्राप्त झालेले आहेत. सौभाग्यवती आज्ञा योगेश सातवी मॅडम राहणार हालोली यांच्याकडून देखील रुपये 5550 रुपये प्राप्त झालेले आहेत. भूषणजी जगन्नाथ पावडे साहेब किराट यांच्याकडून रुपये 21,000 रोख प्राप्त झालेले आहेत. प्रफुल्लजी दामोदर पाटील साहेब राहणार उर्से यांच्याकडून देखील 1000 प्राप्त झालेले आहेत. रवींद्रजी माणिक पाटील साहेब उर्से यांच्याकडून रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. पद्माकरजी रमेश पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. तर विराज दत्तात्रय पाटील साहेब राहणार उर्से यांच्याकडून रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. किरणजी विश्राम पावडे साहेब किराट यांच्याकडून रुपये 1000 प्राप्त झालेले आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर संजयजी जगन्नाथ पावडे साहेब राहणार किराट यांच्याकडून देखील रुपये 1100 प्राप्त झालेले आहेत. आदरणीय संतोषजी रामचंद्र पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. बोनस पॉइंट गावदे वॉरियर्स. एबीपी माझाचे पत्रकार संतोषजी रामचंद्र पाटील साहेब उर्से यांच्याकडून देखील रुपये 2100 रोख प्राप्त झालेले आहेत. आपल्या देखील प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब राहणार तामसे यांच्याकडून देखील रुपये 3303 रुपये प्राप्त झालेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या होगा इस रेड में? राहुल पाटिल का कमाल का यहाँ पे चमकने वाला सितारा है गांव देवी वॉरियर्स टीम का. अब यहाँ पे रेड करेगा रेडर मयूर गौड़ी की रेड गांव देवी वॉरियर्स के कोर्ट में. कमाल का यहाँ पे अटेम्प्ट था. थँक्यू सूरज. 18-19 आणि या ठिकाणी आपणास और ये रेड सक्सेसफुल करके दिखाई. बोनस के साथ टच पॉइंट भी मिला है. ये दौर है मैच का. आगाज किया है मयूर गौली ने कि हम भी कुछ कम नहीं. 1 पॉइंट लीड के साथ अब आगे आ गई है एसपी फाइटर दबंग कोच विशाल पाटिल. ऐसे ही मैच नहीं होगी, ये मैच फाइट की होगी. थँक्यू सूरज. आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब तामसई यांच्याकडून लीडकरिता रुपये 3303 प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद शैलेशजी. 1-1 पॉइंट के लिए
जान डालनी पड़ती है मैच में। ऐसे पॉइंट गवाते रही एसपी फाइटर तो मौके का फायदा उठाएगी गाउदी वॉरियर्स। ये बंदा रुकेगा नहीं। नाम है मयूर गवड़ी, कम उम्र में पालघर डिस्ट्रिक्ट में नाम बनाया है इस रेडर ने। बोनस पॉइंट लेके आया। बोनस पॉइंट मयूर गवड़ी ने लगातार 2 रेड में 3 पॉइंट लेके आए, 2 बोनस के साथ 1 टच पॉइंट। अमोल इस बार अंदर गए। 6 का डिफेंस, सामने रेड गादी वॉरियर की। सूरज, या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाटील Bonus नेटवर्क्स point. यांच्या माध्यमातून गावदे Warriors. काही प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि या अनेक प्रेक्षकांपैकी आदरणीय श्री शैलेशजी प्रभाकर पाटील साहेब तामसई यांनी लीग करिता गुगल पे द्वारे रुपये 3,303 आपल्याला दिलेले आहेत। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय शैलेशजी। ये बहुत बड़ी गलती है। रेडर को रेडर ने शिकार करने का प्रयास क्यों किया? ये मैच टफ चल रहा है। राउंड बार प्लस पॉइंट एसपी फायटर्स। थँक्यू सूरज। तसेच आदरणीय अमेरजी विकास पाटील साहेब कुडे यांच्याकडून लीग करिता रुपये 5,000 रोख प्राप्त झालेले आहेत। मनपूर्वक स्वागत आहे ये आदरणीय दबोचा है, अमेरजी। कमाल का सपोर्ट। राइडर आउट। ओ माय गॉड, पॉइंट एसपी फाइटर्स। तेजस परफेक्ट टाइम पे आए राइट टर्न का ऐलान करके। मलिक पहुंचे और टैकल हुआ। दबंग कोच के Second चेहरे up. के ऊपर सेकंड टाइम आउट खतरनाक मोमेंट। गावदे वॉरियर्स। दोनों कोच यहाँ पे हाई वोल्टेज बन गए। सब्स्टिट्यूशन गावदे वॉरियर्स। नंबर 4 आउट 24 इन। पार्टी नेटवर्क का कैमरा जाता हुआ कोच के ऊपर। आता बघूया सामना रंगतदार। 50,000च्या वर व्ह्यूअर्स झालेले आहेत पाटील नेटवर्क पर। प्रो कबड्डी पालघर। योर सेकंड हाफ टाइम आउट ओवर। 50 लाख से ज्यादा लोग देख रहे पालघर प्रो को। काफी फेमस ये कबड्डी लीग हो चुकी है। तांडुलवाड़ी गट कला क्रीडा प्रतिष्ठान ऑर्गेनाइज बाय प्रो पालघर। मयूर गवळीची चढाई पाहता आपण। 30 तरार रेडर टीमला आघाडीवर ठेवतोय 3 गुणांनी। जबाबदारीचं नेतृत्व कर्णधाराच्या अंगावर राहतं आणि या ठिकाणी मॅच स्वतः एक हाती लढवताना मयूर गवळी। सुयोग आमंत्रित करतायत विपक्ष टीम एसपी फाइटरला। ये बंदा रुकने वाला नहीं है। सेकंड हाफ में खास करके जलवा दिखाएगा अपनी रेड का। डिफेंस की पावर अब गावदी वॉरियर्स ही चलेगी तो ठीक, नहीं तो पॉइंट का फासला बढ़ता जाएगा। आगे का लोन देगा कौन? स्ट्रगल के बाद वापस लौटा मयूर गवली मिड लाइन के पास। रेड करेगा कौन? पॉइंट लेके आएगा कौन? गावदी वॉरियर का। राहुल बाहर है। फिर एक बार आमंत्रित करते हुए विपक्ष टीम एसपी फाइटर को सहयोग। दबंग कोच ने टाइम आउट लिया विशाल पाटील ने। पालघर जिल्ह्याला पुणे प्रो कबड्डी मध्ये फायनल पर्यंत घेऊन गेले होते तेव्हा सिच्युएशन ही कठीण होती। पालघर जिल्हा महाराष्ट्र लीग मध्ये पुणे युवा सिरीज मध्ये 3 मॅच लगातार हरलेला होता। कमेंट्स येत होत्या, आम्हालाही कॉल आले होते पालघर बाहेर जाणार, परंतु कोच मनोज ठाकूर यांनी विशाल यांना धाडलं आणि त्यानंतर पालघर जिल्हा जिंकत गेला आणि फायनल खेळला पुणे प्रो कबड्डी युवा सिरीज। आणि पुढल्या वर्षी याच मैदानात या स्टेडियम मध्ये पालघर जिल्हा प्रो कबड्डीचा थरार पाहायला मिळेल। थँक्यू सूरज। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रमोदजी माणिक पाटील साहेब तामसई हे उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत। हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं। आदरणीय प्रमोदजी माणिक पाटील साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या सुविद्य पत्नी तामसई पोचाडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आदरणीय प्रगतीवहिनी यांनी देखील आपल्याला या लीग करिता शुभेच्छा दिलेल्या आहेत। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय प्रगतीताई। दरम्यान या ठिकाणी आदरणीय प्रमोदजी माणिक पाटील साहेब यांचा सन्मान संपन्न होत आहे।
तर नक्की पाटील नेटवर्कचे या ठिकाणी सबस्क्रायबर 1,12,000 झालेले आहेत. लगेच मोबाईल हातामध्ये घ्या आणि सबस्क्राईब करा. पाटील नेटवर्क लाईव्ह या प्रो कबड्डीला लाईव्ह प्रेक्षेपण दाखवणारे पाटील नेटवर्क चॅनल. अनेक कबड्डी मॅचेस पाहायचे असतील तर या चॅनलशी जोडले जा. 1,12,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. 1,15,000 आपल्याला करायचे आहेत. जोडले जा पाटील नेटवर्कची. लगेचच सबस्क्राईब करो, शेअर करो. थँक्यू सूरज. खामलोली गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दिलीपजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब यांना. लीगचे कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब, आपण स्वागत करावं. खचाखच भरा हुआ स्टेडियम, 20,000 दर्शक लाइव मैच इंडोर स्टेडियम में देख रहे हैं और लाखों के दर्शक यूट्यूब लाइव पे ये मैच का आनंद और लुत्फ उठाते हुए पूरी दुनिया कबड्डी कबड्डी कहते हुए पालघर प्रो में जुड़ गए हैं पाटिल नेटवर्क की तरफ चैनल में. मैं कमेंटर सूरज पाटिल सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं पाटिल नेटवर्क लाइव पे. प्रो कबड्डी पालघर में 2 और डाई रेड, 4 डिफेंडर सामने रेड कर रहा है. इस बार मयूर गौड़ी की रेड पॉइंट मशीन एसपी फाइटर का रेडर आ गया रेड के ऊपर. राइट कॉर्नर में यहाँ पे 24 जर्सी तैयार है. लेफ्ट कॉर्नर में सुमित पाटिल तैयार है. इनमें यहाँ पे सुयोग है. टच का दावा क्या करेगा ये रेडर, क्या टैकल करेंगे. ये रेड काफी अहम है इस मैच की. राहुल बाहर है, मयूर अंदर है, रेड कर रहा है और आ गया 1 पॉइंट एसयू फाइटर्स. जूनियर ने जल्दी की. 25-21. 2 और डाई रेड. ओ माय गॉड, थर्ड रेड. डू और डाई रेड. लपेट लिया, चेन होल्ड, राइडर आउट, पॉइंट एसयू फाइटर्स. लोन के बाद नंबर 10 वॉरियर के ऊपर मैंने बोला था पलटवार होगा क्योंकि कोच विशाल पाटिल है, दबंग कोच. सुपर टैकल ऑन. 21 और 26 पे ये मुकाबला प्रो कबड्डी पालघर का. दुनिया देख रही है कौन जीतेगा ये क्वालिफायर मैच. गावदी वॉरियर एसपी फाइटर के बीच. एसपी फाइटर का रेडर है मयूर गौड़ी. यांच्याकडून मयूरसाठी 12 रेड लगातार किए मयूर गौड़ी ने. आलेला आहे. कल्पेशजी पुंडलिक पावडे साहेब यांच्या माध्यमातून प्रमुख अतिथी यांच्याकडून ₹500 रोख पारितोषिक आलेलं आहे मयूरसाठी. मयूर गवळी, राहुल खरत, विराज उर्फ बंटी ठाकूर मैत्री ग्रुपचे जे मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतोय आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय गौरवजी रघुनाथ कंडी साहेब खामलोली, राहुलजी दिनेश पावडे राहणार किराट, रुपेशजी रत्नाकर पावडे राहणार किराट, हर्षदजी विश्राम पाटील साहेब राहणार हालोली, कल्पकजी गोपीनाथ ठाकूर सेफ रेड में वापस लौट रहा है. जयराज जी रिवाइवल करेंगे, सब्स्टिट्यूट करेंगे यहाँ पे टाइम आउट में प्लेयर को क्या रिस्क उठाएंगे. रिस्क उठाई है. मयूर गौड़ी आया रेड के ऊपर. क्या ये टर्निंग पॉइंट रहेगा मैच का. 5 मिनट बाकी. अमोल पड़ोले सर रेफरी ने बताया है 5 मिनट बाकी. गया पॉइंट लेके. भरोसा था विशाल का, कोच का, और जा गया रेडर. 13वीं रेड डू और डाई रेड सक्सेसफुल करता हुआ मयूर गौड़ी. रेडर सरी आउट. 2 और डाई रेड. थर्ड रेड निकलेगा तो लोन बचेगा. टैकल करेंगे तो लोन देगी. 30 सेकेंड एसईओ के सामने और काफी पावरफुल डिफेंस. आया बोनस. जल्दबाजी की, लोन बचा है. राकेश अंदर आया. राकेश सामरे का आना बेनिफिट क्या होगा. प्रो कबड्डी वाला ही मैच है पालघर प्रो का, स्टार स्पोर्ट की जैसा. राइट कॉर्नर और ये भागम भाग. 14वीं रेड सुद्धा यशस्वी. मैंने पहले ही कहा था ये रुकने वाला नहीं है. नाम है मयूर गौड़ी. 1 पॉइंट रेडर. राकेश सांबरे, रेड. सुरेंद्र नाड़ा की तरह यहाँ पे रेड करते हुए डिफेंडर है
लेकिन अब रेड के ऊपर आए हैं सीनियर खिलाड़ी, स्टेट लेवल चैंपियन मंगेश वैभव भोई के साथ कई बार स्टेट पे खेले हैं और राकेश को भी यहाँ पे दबोचा। राइडर आउट 1+2 3 पॉइंट एसवी फाइटर्स बोनस। मैच अवैध टाया वाजवा, एक हमारी एक तुम्हारी, लोन की बारी बारी 31 और 24 7 एक 7 की पावर, 7 पॉइंट की दरार क्या कम करेगी गांव देवी वॉरियर। राहुल पाटिल के ऊपर निगाहें अब विशाल पाटिल दबंग कोच की रहेगी। क्या साजिश होगी, क्या गेम प्लानिंग होगा, क्या शाहीन मलिक रोक पाएंगे राहुल पाटिल को, क्या राहुल और क्या निखिल, क्या तेजस कंट्रोल करेंगे। जैसे यू मुंबई में सिंह थे वैसे तेजस है एसपी फाइटर में। बोनस पॉइंट ये तो होना ही है, रेड के सामने रेड की टक्कर। अब मयूर गवली की 15वीं रेड, लगातार 15 बार रेड करने वाला ये रेडर है। 14 रेड में एक भी टैकल नहीं हुई है और इसी का बेनिफिट एसपी फाइटर टीम को मिला है। 6 पॉइंट की दरार बड़ी है इस मैच में और 6 पॉइंट की बढ़त है एसपी फाइटर के पास। जैसे ही टाइम आउट लिया है, कुछ तो दबंग कोच दबंग अदाएं बनाएंगे इस मैच में। डीजे म्यूजिक, कैमरा प्रेक्षकांकडे गया, प्रेक्षकांकडे कैमरा गया, कैमरामॅन पाटील नेटवर्क या गॅलरीकडे कॅमेरा आलेले महिलांकडे। कॅमेरा फिरतोय पाल, त्या गॅलरीकडे कॅमेरा आलेला आहे तिकडे समोर। महिला गॅलरी एकदम हाऊसफुल झालेली आहे, क्या बात है। हेलो, ये है क्राउड पालघर प्रो का हेलो जो कैमरा में देख रहे हैं आप। समोरच्या गॅलरीमध्ये कॅमेरा आहे तिकडे राइट साइड। सेकंड हाफ टाइम आउट ओवर आएंगे फिर एक बार टाइम आउट के बाद। मैं कमेंटेटर सूरज पाटिल आपका हार्दिक स्वागत करता हूं। ये मैच काफी टफ, तीसरी बार गलती, भावनाओं के साथ ना प्यार करो ना खेल। डू और डाई रेड। अब यहां पे रेड, छोटा फटाका क्या चलेगा। इतने नाजुक स्थिति में भरोसा दिखाया है विशाल रेडर के ऊपर। विशाल तांडी रेड पर, ओह माय गॉड, क्या कमाल का टैकल, सुयोग ने डैश किया। फाइटर्स रेडर आउट 1 पॉइंट गांधी वॉरियर्स। ऐसे ही सुयोग चलेगा तो आने वाला समय एसपी फाइटर के लिए टफ रहेगा। और ये सिंगल पॉइंट, 1 पॉइंट मयूर के बाद अब राहुल भी चलने लगे। 28-32 4 पॉइंट की लीड है एसपी फाइटर के पास अभी भी। और शांति के साथ खेलो मयूर गवली कह रहे हैं कि जिस समय बीत रहा है, वक्त के साथ जो जीतता है वही बाजीगर बनता है। कौन जाएगा मेगा फाइनल मैच के लिए? ये क्वालिफायर मैच है, इसके बाद नॉकआउट मैच। तीसरा पुकार साई स्पोर्ट्स सागावे एंड आरपीएस किंग किराट। ऑफिशियल टाइम आउट। कोच एसवी फाइटर्स प्लीज कम। ड्यूरिंग द रेड दबंग कोच, ड्यूरिंग द रेड नो कोचिंग। और ग्रीन कार्ड दिखाया है, देखो प्रो जैसा एक्सप्रेशन। ना कंट्रोल कर पाए तेजस। डिफेंस काफी लूज रहा है 2 मिनट में और इसी 2 मिनट में पॉइंट की दरार कम की राहुल पाटिल ने। राहुल पाटिल अंदर रहते हैं तो डिफेंस यहां पे आराम के साथ चलता है गांधी वॉरियर का। पॉइंट ला रहा है मयूर गवली, जब तक खड़ा है लोन देना इतना आसान नहीं। समय बीत रहा है 29-32। क्या टाई मैच होगा या 1 या 2 पॉइंट से कौन जीतेगा? और इस बार टैकल किया है
ओ माय गॉड, हे प्रभु हरिराम, 2 points. क्या हुआ? SU Fighters. खेल खलास। Over. दबंग कोच की दिमाग वाली टीम एसबी फाइटर मयूर गवली का खतरनाक रेड पॉइंट मशीन का सिलसिला। जीती टीम गई फाइनल खेलने एसबी फाइटर। गावदेवी वॉरियर को और एक मौका है सेमीफाइनल में। संघमालक सुनील पाटील आणि संघमालक विशाल पाटील यांचं अभिनंदन। एसबी फायटर्स या संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे। विशालजी पाटील आणि सुनीलजी पाटील आपला देखील मंचावर इथे सन्मान केला जाणार आहे। संघमालक विशाल पाटील, संघमालक सुनील पाटील यांनी कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे। आदरणीय श्री राकेशजी रवींद्र पाटील साहेब सागावे यांच्याकडून आपणास उत्कृष्ट चढाईचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। असे आदरणीय राकेशजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी विनंती करते आदरणीय महेशजी पाटील साहेब अध्यक्ष, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं। माननीय श्री राकेशजी रवींद्र पाटील साहेब सागावे, उत्कृष्ट चढाईचं प्रायोजकत्व ज्यांच्या मार्फत प्राप्त झालेलं आहे असे आदरणीय राकेशजी पाटील साहेब। डीजे प्लीज, मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राकेश। लाईन मन मैदान आखून घ्या, लाईन मन मैदान आखून घ्या, मैदान आखणी करा। संघमालक सुनील पाटील, संघमालक विशालजी पाटील। तामसई कोसाडे गावच्या सन्माननीय सरपंच आदरणीय प्रगती प्रमोद पाटील यांच्याकडून लीग करिता रुपये 2000 मनपूर्वक प्रगती प्रमोद पाटील फाइनल कॉल। विराज उर्फ बंटी ठाकूर मैत्री ग्रुपचे मेंबर्स गौरव कंडी, राहुलजी पावडे, रुपेशजी पावडे, हर्षदजी पाटील, कल्पकजी ठाकूर, जयराजजी पावडे यांनी कृपया मंचावर यायचं आहे। मैत्री ग्रुपचे सर्व मेंबर्स यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं। मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण कार्यक्रम आता इथे सुरू होणार आहे। मॅन ऑफ द मॅच आणि या ठिकाणी आपण बघतोय जतीन एक आदरणीय पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण कृपया मैदानामध्ये बक्षीस वितरण समारंभाकरिता उपस्थित राहावं। त्यांच्या समवेत आदरणीय मान्यवरांनी यायचे या ठिकाणी आपण राजेंद्र दुबे साहेब, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, राहुल गराड विनंती आपण देखील मयूर गवळी आपण त्वरा करा, लवकर या, उपस्थित राहावं। आणि मयूर गवळी, राहुल गराड गवळी साहेब आणि अनिकेतजी गवळी साहेब ज्यांच्या माध्यमातून आपणास हा अतिशय सुंदर असा टॉस बॉक्स उपलब्ध राहुल गराड मंचावरील मान्यवरांना विनंती करते आपण कृपया मैदानात या, मैदानामध्ये उपस्थित राहावं। एसबी फायटर फर्स्ट क्वालिफायर मॅच आताच या ठिकाणी झालेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण कार्यक्रम काही क्षणातच आता सुरू होईल। कैलासवासी श्रीमती मंदा मुकुंद दळवी क्रीडा नगरी ही सर्व प्रेक्षकांनी तुडुंब इथे भरलेली आहे। विशेषतः महिला प्रेक्षक गॅलरी ही हाऊसफुल झालेली आहे। महिला वर्गाचं देखील हार्दिक अभिनंदन। कबड्डी सारख्या खेळाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी महिला वर्गाची उपस्थिती देखील अतिशय महत्त्वाची आहे। एंड क्वालिफायर मैच सेमी बेहतरीन यहाँ पे हुई है और इसके बाद सेमीफाइनल मैच होगा। या सामने मध्ये बघितलं